मित्रांनो, क्रिस्पी पोटॅटो वाईज कधी घरी ट्राय केले का? चला करूया। गरम तेलात 1 चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ, बारीक कट केलेली लसूण, 1 हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर सगळं मिश्रण फ्राय केलं। 1-1.5 वाटी मी पाणी ओतलं। पाण्याला उकळल्यानंतर 1 चमचा चवीनुसार मीठ टाकलं। त्यानंतर लगेचच बारीक रवा ऍड केला। हे सगळं मिश्रण मी थोडं रवा टाकून एकजीव करून घेतलं आणि हे मिश्रण चांगलं हलवून परतून झालं की एका पात्रामध्ये खाली ओतून घ्यायचंय। खाली ओतून घेतल्यानंतर मिश्रण कोमट असं करून घ्यायचंय। त्यामध्ये लगेचच 1.5 वाटी उकडलेला बटाटा टाकलेला आहे। यामध्ये बटाट्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडी वरनं भरपूर अशी कोथिंबीर स्प्रेड करा आणि त्यानंतर लगेचच कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ वापरा। कॉर्नफ्लोअर मी इथे अर्धी वाटी टाकलेला आहे, त्याने क्रिस्पीपणा येतो आणि तेल लावून चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ असे मिडियम डो तयार करायचं आपल्याला आणि त्याचे असे मी सिलेंड्रिकल आकारामध्ये पोटॅटो बाईट्स तयार केलेले आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीच्या आकारामध्ये तुम्ही तयार करा। हे पहा इथे कसे छान तयार केलेले आहेत मी सर्व बाईट्स आणि आता मी ते तळायला घेते। तेल एकदम गरम झालेलं पाहिजे, नंतर मीडियम फ्लेमवरती सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। असा ब्राऊन असा कलर गोल्डन कलर आला की यांना काढून घ्यायचे। जोपर्यंत क्रंचीपणा जाणवत नाही तोपर्यंत त्यांना फ्राय करत राहायचे। इथे पहा किती छान कुरकुरीत असा आवाज येत आहे तुम्हाला, त्याच्यावरून कळलंच असेल माझे बाईट्स किती क्रंची कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला सुद्धा एकदम यम्मी झालेले आहेत। हो, वाट काय बघताय? चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आता पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एन्जॉय।